पालघर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित जी.एच. रायसोनी मेमोरियल पालघर जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2025 ही भव्य स्पर्धा दिनांक 6 व 7 जून 2025 रोजी वसई येथील विद्या विकासनी शाळेच्या बॅडमिंटन कोर्टवर अत्यंत उत्साहात पार पडली। या जिल्हास्तरीय स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील 226 कुशल खेळाडूंनी सहभाग घेतला होता। विविध वयोगटांतील स्पर्धांमध्ये खेळाडूंनी दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली। वसई विरारमधील अनेक अकॅडमीचे खेळाडू या स्पर्धेत आघाडीवर राहिले। विजेत्या खेळाडूंमधून आता आंतरजिल्हास्तरीय राज्यस्पर्धीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे। बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी पुरुष अंडर 45 वयोगटात अजय साल्वी आणि मनोज भुजबळ यांनी प्रथम पारितोषिक पटकावलं, तर द्वितीय पारितोषिक डेरिक जोडे आणि मनीष हाडकर यांनी पटकावलं। पुरुष अंडर 45 गटात प्रथम पारितोषिक अजय साळवी तर द्वितीय क्रमांक मनीष हाडकर यांनी पटकावला। पुरुष दुहेरी अंडर 35 वयोगटात प्रसाद गोखले आणि विवस्वान नेमकर यांनी प्रथम क्रमांक तर सचिन चाफेकर आणि श्रीनिवास दुधरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। पुरुष एकेरी अंडर 35 वयोगटात प्रथम क्रमांक मनीष हाडकर तर द्वितीय क्रमांक श्रीकृष्ण लवांड यांनी पटकावला। महिला दुहेरी गटात देवांशी जगताप आणि उर्वशी शर्मा यांनी प्रथम क्रमांक तर लेनेट कोलासो आणि महक टोपीवाला हिने द्वितीय क्रमांक पटकावला। महिला एकेरी गटामध्ये महक टोपीवाला हिने प्रथम क्रमांक तर तनिषा सोलुंके हिने द्वितीय क्रमांक पटकावला। ओपन पुरुष गटात देव रुपारेलिया याने प्रथम क्रमांक तर क्रिश देसाई याने द्वितीय क्रमांक पटकावला। मुलं दुहेरी अंडर 19 वयोगटात देव रुपारेलिया आणि तन्मय मेहेंदले यांनी प्रथम क्रमांक तर मल्हार घाडी आणि निधीश मोरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। मुली एकेरी अंडर 19 गटात प्रथम क्रमांक प्रिया शाह तर द्वितीय क्रमांक माही चुरी हिने पटकावला। मुलं एकेरी अंडर 19 वर्षाखालील वयोगटात ऋतुराज चिपाट यांनी प्रथम क्रमांक तर चिरायू भोबू यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। मुली दुहेरी अंडर 17 वयोगटात प्रिया शाह आणि शणया ताक यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर आराध्य शुक्ला आणि रिद्धी खोपकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला। मुली एकेरी अंडर 15 वयोगटात प्रणिता सोनावणे हिने प्रथम क्रमांक तर माही चुरी हिने द्वितीय क्रमांक पटकावला। मुले एकेरी अंडर 15 वयोगटात प्रज्ञय शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर प्रथम राऊत यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। मुली एकेरी अंडर 13 वयोगटात प्रिया अंबुर्ले हिने प्रथम क्रमांक तर आराध्य शुक्ला हिने द्वितीय क्रमांक पटकावला। मुले अंडर 13 मध्ये प्रथम क्रमांक प्रथम राऊत तर द्वितीय क्रमांक मॅकडॉनल्ड कोलासो यांनी पटकावला। तसेच मुली अंडर 11 वयोगटात प्रिया अंबुर्ले हिने प्रथम क्रमांक तर क्रिशा गोयल हिने द्वितीय क्रमांक पटकावला। मुले अंडर 11 वयोगटात रुद्र मनोहर याने प्रथम क्रमांक तर अनुष पाटील याने द्वितीय क्रमांक पटकावला। मुले अंडर 9 या वयोगटात अनिरुद्ध कुरूप याने प्रथम क्रमांक तर ईशान नेगी याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे। विशेषतः प्रिया शाह हिने एकटीने 3 सुवर्णपदक जिंकत स्पर्धेतील सर्वांचे लक्ष वेधले, तर छोटीशी प्रिया अंबुर्ले हिने 2 सुवर्णपदक जिंकत आपल्या कौशल्याची छाप सोडली। या चमकदार कामगिरीबद्दल सर्व विजेत्या आणि सहभागी खेळाडूंचे विशेष अभिनंदन करण्यात आले। पालघर जिल्ह्यातील प्रशिक्षक आणि खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळेच आज आपल्या जिल्ह्यातील खेळाडू राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकत आहेत, असे गौरवोद्गार महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी व्यक्त केले। पालघर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट टुर्नामेंट ही जी आता आहे ती भरवली गेलेली आहे। याच्यामध्ये जवळजवळ 126 मुलांचा पार्टिसिपेशन आहे। यांच्या माध्यमातून आपण आपली जी ऑक्टोबरमध्ये आपल्या इकडेच वसईला इंटर डिस्ट्रिक्ट स्टेट टुर्नामेंट होणार आहे, त्यांच्यासाठी ही सिलेक्शन टुर्नामेंट ही भरवलेली आहे आणि चांगल्या प्रकारे आपली ही टुर्नामेंट झाली आहे। आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगायला चांगलं आवडेल की आपल्यामधले एक जो रुपाली म्हणून मुलगा आहे, जो अंडर 19 आपला इंडिया रँकिंगमध्ये 1 नंबरचा प्लेअर आपल्याकडे आहे आणि आपल्याकडचे जे 2 जण दुसरे आहेत ते आता इंटरनॅशनलसाठी आता इटलीला या 24 तारखेला आपल्याकडे जात आहेत। अशा प्रकारे आपल्याकडचे भरपूर मुलं आहेत ज्यांना चांगल्या प्रकारे त्यांना आपण सुविधा देण्याचा प्रयत्न आपल्या बॅडमिंटन असोसिएशनच्या माध्यमातून देतो। ही स्पर्धा केवळ जिल्हा स्तरापुरती मर्यादित न राहता येथूनच अनेक भावी चॅम्पियन्सची वाटचाल सुरू होत असल्याचे स्पष्ट झाले आहे।